विषय काय आहे आपला? प्रभू भोज आणि बाप्तिझम. हालेलुया. प्रभू भोज कसा घ्यायचा, कुठल्या पद्धतीने घ्यायचा, हे आपल्याला आज वचनातून परमेश्वर बोलल. प्रभू भोज त्यावेळेस नाही घ्यायचा मी परमेश्वराला ओळखतो, येशूला ओळखतो, मी बायबल वाचतो. प्रभू भोज अलाउड त्याच वेळेस आहे ज्या वेळेस तू पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिझम घेतो. ज्यावेळेस तू पाण्यामध्ये जातो, पाण्यामधून तू बाहेर येतो, त्यावेळेस तुझा नवीन जन्म होतो. पाण्यामध्ये जाणं म्हणजे काय आहे? लोकांना काय वाटतं, पाण्यामध्ये जाणं म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार आहे. काय नाही वेगळा प्रकार. जेव्हा आपण पाण्यामध्ये जातो त्यावेळेस मी माझं जुनं जीवन ह्या पाण्यामध्ये, प्रभूजी मी पाण्यामध्ये सगळं काही सोडून देतो. हालेलुया. पाण्यामध्ये मी माझं जीवन सोडून देतो, जुनं जीवन. आता मी माझं जीवन इथून पुढं तुझ्या इच्छेद्वारे नवीन जगन जगतो. नवीन जीवन आता मी प्राप्त करतो. आणि जेव्हा आपण बाप्तिझम घेतो, जेव्हा आपण येशूच्या नावाने आपण वरती येतो, त्यावेळेस त्याच्यानंतर काय होतं, आपल्याला पवित्र आत्मा म्हणजे कैवारी आत्मा आपल्याला मिळतो. प्रेज द लॉर्ड. मग त्या कैवारी आत्म्याबरोबर आपण चालतो, त्यावेळेस कैवारी आत्मा आपल्यातून ते काम करतो जे काम आपण पूर्वी करत नव्हतो. आपल्याला माहित नव्हतं. हालेलुया. कोण ईशू आहे, कोण परमेश्वर आहे, कोण पिता आहे, काय स्वर्ग आहे, आपल्याला काय माहित होतं? फक्त ही पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीवरती जे लोक आहेत, जे जग आहे तेवढंच आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. पण पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आपल्याला स्वर्ग काय आहे हे समजतं. स्वर्गामधलं जीवन काय आहे हे आपल्याला समजतं. आपण कोण आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी कोण आहोत. जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला मिळतो त्यावेळेस आपल्याला कळतं की मी कोण आहे, माझं खरं जीवन काय आहे, मी कुठं होतो आणि देवाने मला कुठं आणलेलं आहे. हालेलुया. मी बाप्तिझम घ्यायच्या आधी, येशूला ओळखायच्या आधी मी कुठं होतो? मी वाईट कामांमध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. मी वाईट गोष्टी करायचो. मला माहित नव्हतं की काय चांगलंय. चांगल्याचा कधी मी शोध केला नाही. पण पवित्र आत्मा मिळाल्यानंतर मी काय केलं? चांगल्याचा शोध केला. चांगलं काय आहे त्याला मी शोधतो. आणि काय होतं, चांगलं ज्यावेळेस आपण शोधतो ना त्यावेळेस वाईट आपल्याला दिसत नाही. वाईट आपल्याला दिसत नाही. वाईट आपण करणारच नाही. का? कारण आपण आपल्या स्वतःला बायबलच्या वचनांद्वारे चालवते. आणि जो बायबलचं वचन वाचण्यामध्ये व्यस्त आहे तो जगामध्ये काय चाललंय ते कधीच बघणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण जो बायबलचं वचन वाचत नाहीये त्याला जगामधलं सगळं माहिती आहे, जगामध्ये काय चाललेलं आहे. मग तो काय करणार? जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे चालणार. जे येशूचे शिष्य होते, 12 शिष्य जे येशूचे होते, ज्यांनी बाप्तिझम घेतला, येशू बरोबर चालले, त्यांना नंतर जगाचं काहीच त्यांना हे नव्हतं की जगामध्ये काय चाललंय. पण इथून पुढं पवित्र आत्मा मिळालेला आहे. जग उलट पालट करण्याची शक्ती मला मिळालेली आहे. मी परमेश्वराच्या नावाने, सगळे 12 शिष्य उठले आणि ते काय म्हणले? आम्ही परमेश्वराच्या नावाने काम करणार. वाईट काय आहे त्याची आम्ही निंदा करणार नाही. हालेलुया. आम्ही चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणार. हे वाईट आहे हे वाईट करू नका, हे चांगलं आहे हे चांगलं तुम्ही करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तुम्ही लोकांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करता ज्या वेळेस स्वर्गात तुम्हाला कळलंय की येशू कोण आहे. कारण येशू प्रार्थना कधी करत होता? लोकांसाठी प्रार्थना कधी करत होता येशू? ज्या वेळेस त्यांनी योहानाच्या हाताने बाप्तिझम घेतला. त्याच्या आधी येशूने कुणाला बरं केलं का? त्याच्या आधी येशूने कुणाला शुद्ध केलं का? नव्हतं केलं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला अथॉरिटी कुठून मिळते? स्वर्गातून अथॉरिटी मिळते. हालेलुया. मी तुम्हाला अथॉरिटी नाही देणार आहे, पण जर तुम्ही प्रभू येशूच्या नावाने विश्वास करताय तर तुम्हाला स्वर्गातून अथॉरिटी मिळालेली. हालेलुया. मी कोण आहे? मी कुणाला बदलू शकतो. माझ्यामध्ये ती ताकद नाहीये मी कुणाला बदलू शकतो. पण जर मला पवित्र आत्मा मिळालाय, जर कैवारी आत्मा माझ्याकडे उतरून आलाय, माझ्या हृदयामधनं तो चांगलं काम करत आहे, तर मी एकाला नाही, मी राष्ट्रांना बदलण्याची ताकद ठेवल.
हालेलुया. माझ्याद्वारे खूप अद्भुत आत्मे काम करतील आणि परमेश्वर आजारांना बरं करत. हालेलुया. जर तुम्ही विश्वास केला, तुमच्या समोर दुःख काय आहे त्या दुःखांना सुद्धा तुम्ही तुमच्या मुखातल्या शब्दांनी धमकावाल. ते दुःखांना पण गुडघे टेकायला लागतील तुमच्या समोर येऊन. का? कारण तुम्ही ते लोक आहेत जे पवित्र आत्म्याला घेऊन चालतात. आणि जो पवित्र आत्म्याला घेऊन चालतो तो कधी घाबरणार नाही. तो हमेशा त्याची दोन धारी तलवार समोर ठेवणार. आणि जो दोन धारी तलवार चालवतो, तलवार म्हणजे काय? हालेलुया. ती तलवार नाही जी जग बनवते, वचनांची तलवार जी स्वर्गामध्ये बनवून तुम्हाला आणि मला मिळालेली आहे, ती जर आपण एकमेकांवर चालवतो, जो बोलतो त्याच्यावर पण ती चालती आणि जो ऐकतो त्याच्यामध्ये पण ती काम करते. हालेलुया. वचन काय आहे? परमेश्वराचं दोन धारी तलवार आहे. प्रत्येक शरीरामध्ये जाऊन ते कार्य करतं. हालेलुया. ते खडकातून पण पाणी काढण्याचं काम करतं. वचन काय आहे? हालेलुया. मेलेल्यांना ते जीवन देतं. वचन काय आहे? ते बहिऱ्यांना ऐकणारे कान देतं. वचन काय आहे? आंधळ्यांना ते दृष्टी देतं. हालेलुया. आज जर तुम्हाला काय मिळवायचं आहे तर तुम्हाला येशूकडे येऊन तुम्हाला विश्वास धरून तुम्ही शिकलं पाहिजे की बाप्तिझम म्हणजे काय. लोक म्हणतात बाप्तिझम म्हणजे धर्म बदलणे. हालेलुया. मी म्हणतो धर्म जात देवा परमेश्वरांनी बनवलंच नाही. जर देवाने जर ह्या गोष्टी बनवल्या असत्या तर मी रात्री तुम्हाला उदाहरण दिलं तर मग प्रत्येकाचं रक्त वेगळ्या वेगळ्या कलरचं असतं. एक रक्त कुणाचं नसतं, लाल रक्त कुणाचं नसतं. कुणाचं निळं असतं, कुणाचं हिरवं असतं, कोणाचं भगवा असतं, कोणाचं वेगळं काहीतरी वेगळं वेगळं असतं ना. हालेलुया. मग आज तुमचं आणि माझं एक रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. येशू प्रभूला ज्या वेळेस म्हणतात की तू ह्या धर्तीवरती आला, तुझी ओळख काय? हालेलुया. त्याची ओळख काय म्हणतो तो? काय सांगतो त्याची ओळख? मी माझ्या प्रतिरूपामध्ये जो बनवलेला आहे त्याला सोडवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तीच देवाची ओळख आहे. हालेलुया. त्याची आयडेंटिटी काय आहे? हालेलुया. त्याची आयडेंटिटी आहे तुम्हाला माझ्या स्वरूपामध्ये बनवलं म्हणून मी तुमच्यासाठी इथं आलो. कुणी आपल्यासाठी प्रार्थना केली? एक तर नोहाने आपल्यासाठी प्रार्थना केली परमेश्वराकडं. एक वेदी बांधली आणि त्या वेदीवरती परमेश्वराच्या नावाने त्या वेदीचं परमेश्वराने काय केलं? भेट स्वीकारली आणि एक वाचा तयार झाली. इथून पुढं मी ह्या जगाचा नाश करणार नाही. हालेलुया. त्या वाचाला धरून त्या संदूक जो आपल्यासाठी ज्यांनी बांधला होता नोहानी, त्या परमेश्वराने त्या उत्तम भेटीला बघून कधीच आजपर्यंत नोहानंतर आजपर्यंत जगाचा नाश केला नाही. तो त्या वेदीला बघतो जी नोहानी बनवली होती. हालेलुया. नोहा बरोबर परमेश्वराने करार केला होता. आज मी परमेश्वराकडे येऊन त्याला बोललो पाहिजे की हे परमेश्वरा, माझं जीवन तू खरंच बदलू शकतो का? तुम्ही बोललं पाहिजे खरंच मी चांगला विश्वासणारा बनू शकतो का? का मला काही वरी आत्मा मिळाल्यानंतर मी तेच जीवन जगल. हालेलुया. तुमच्या कानामध्ये एक आवाज येईल किंवा हृदयामधनं तुमचा आवाज येईल. हालेलुया. की मी तुला नवीन बनवल. कारण पौलुस म्हणतो पहा, जुनं ते गेलं, आता नव्याने सगळं काही सुरू होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काढू करंथीकारांस 11 अध्याय, पहिले करंथीकारांस पत्र 11 अध्याय 24 वचन पासून मी वाचतो, तुम्ही सगळेजण ऐका. आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले असे आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त ह्या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून
माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे, कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणांवर दंड ओढवून घेतो. तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ आजारी आहेत आणि बरेच झोपेत आहेत. ह्याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. हालेलुया. आपण स्वतःची परीक्षा घेतली असती प्रभुभोज घ्यायच्या आधी. हालेलुया. लोक काय करतात, चर्चमध्ये जातात, येशूला ओळखत नाही. हालेलुया. बाप्तिझम नाही, येशू कोण आहे माहित नाही. मग कोणतरी चर्चमध्ये म्हणणार, जो विश्वास करतो येशू प्रभूवर तो प्रभुभोज घेऊ शकतो. नाही घेऊ शकत. हालेलुया. अथॉरिटी नाहीये. का नाहीये अथॉरिटी? कारण प्रभू येशू स्वतः बाप्तिझम घेतल्यानंतर प्रभुभोजचा एक सण परमेश्वर बनवतो. हालेलुया. तोपर्यंत त्याच्यामध्ये सामील होऊ नका जोपर्यंत तुमचा बाप्तिझम झालेला नाही. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत तुम्ही बाप्तिझम घेऊ नका जोपर्यंत तुम्ही येशूला ओळखत नाही. कोण आहे माझा परमेश्वर, काय आहे सत्य? हालेलुया. मला माहित नाही, नाहीतर मग मी जे वचन मी आता वाचलं त्या वचनाद्वारे तुम्ही दोषी ठराल. मी लिहिलं होतं, पौलुस काय म्हणाल, मी लिहिलं होतं, तुम्ही ऐकलं नाही, तुम्ही वाचलं नाही. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो जुन्या कराराच्या पुस्तकामध्ये, माझे लोक अज्ञानी होते म्हणून ते हारले, पडले, विश्वासामध्ये ते गमावले, पण इथून पुढं मी त्यांच्यामध्ये माझं ज्ञान प्रगट करत. हालेलुया. मी नवीन करार स्थापन करल आणि त्या कराराचा लेखक पवित्र आत्मा असेल. हालेलुया. त्याने आपल्या बरोबर नवीन करार केला. प्रेज द लॉर्ड. त्या नवीन कराराद्वारे त्याने आपल्याला नवं जीवन दिलं. प्रेज द लॉर्ड. प्रभुभोज म्हणजे काय आहे? हालेलुया. प्रभुभोज म्हणजे आपण प्रभू येशूला आठवण करतो की तो आला होता आमच्यामध्ये, आमच्यामध्ये तो आला होता. हालेलुया. इथं काय लिहिलेलं आहे? माझ्या आठवणसाठी ह्या गोष्टी तुम्ही करा. प्रभुभोज म्हणजे प्रभू येशूचा आपल्याला स्वभाव आहे. हालेलुया. ज्या वेळेस तू प्रभुभोज घेशील त्यावेळेस तुला आठवण होईल की माझा येशू स्वर्ग सोडून ह्या धर्तीवरती त्याचं काम, मोठं काम करण्यासाठी आला होता. तेच काम आज, त्याचं पुढचं काम जे अर्ध राहिलेलं आहे ते मला करायचंय. त्याच्यामुळे मी ह्या प्रभुभोज मध्ये सामील होणार आणि प्रभू येशू सारखं मी काम करणार. हालेलुया. 12 शिष्यांना म्हणतो जा आणि घोषणा करा. काय म्हणतो तो? जा आणि घोषणा करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिझम द्या आणि लोकांना सांगा तुमचा प्रभू जिवंत आहे. हालेलुया. कधी अथॉरिटी मिळते? हालेलुया. त्याच वेळेस त्या अथॉरिटी मिळते ज्या वेळेस तुम्ही पाण्यामध्ये जाता, पाण्यामधून तुम्ही वरती येता, आकाश उघडतं, पवित्र आत्मा तुमच्यासाठी प्रगट होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला खूप लोक म्हटले आता मध्यंतरी, आम्ही प्रभुभोज खाल्ला, आम्ही काय करू? तुमची चूक नाहीये. हालेलुया. ज्याने तुम्हाला प्रभुभोज दिला देव त्याचा न्याय करणार आहे. तुम्हाला माहितच नाही, तुम्हाला माहितच नाही प्रभुभोज म्हणजे काय आहे, बाप्तिझम म्हणजे काय आहे. हालेलुया. सर्वात आधी एक विधी आहे बाप्तिझमची, त्याच्यानंतर प्रभुभोजची एक विधी आहे. डायरेक्ट कुणी चर्चला आल्यानंतर इथं बसल्यानंतर डायरेक्टली येशूला न ओळखता प्रभुभोज मध्ये सामील होऊ शकत नाही. जर तुम्हाला प्रभुभोज मध्ये सामील व्हायचं आहे तर तुम्हाला बाप्तिझम घ्यायचं खूप गरजेचं आहे. बाप्तिझम म्हणजे धर्म बदलणं नाही. बाप्तिझम म्हणजे इथून पुढे मी येशू संग चालणार आणि जसा येशू काम करत होता तसंच काम मी ह्या धर्तीवरती करणार. एक परमेश्वराबरोबर आपण एक करार करतो परमेश्वरासोबत की इथून पुढे मी तुझा आहे आणि तू माझा आहे. जसा प्रभू आपल्याला म्हणतो योहानाच्या पुस्तकामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये. शिकलो ना आपण 2 दिवस, तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये. जर आपल्याला ते वचन जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? बाप्तिझम घ्यायला लागेल. का? कारण मी वचन वाचले, प्रभू माझ्यामध्ये आहे आणि मी त्याच्यामध्ये आहे. मग आता इथून पुढे प्रभू माझ्यातून काम करून घेणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
आणि प्रभुभोज म्हणजे काय आहे? प्रभुभोज म्हणजे आपण येशूला ओळखतो, जवळनं ओळखतो. मी ही वेदी, ह्या वेदीमध्ये मी सामील झालेलो आहे, ह्या प्रभुभोज मध्ये मी सामील झालेलो आहे, कारण मला स्वर्गातनं परमेश्वराने ह्या धर्तीवरती निवडलेले. आपण परमेश्वराला निवडले का? कोण म्हणाल का मी परमेश्वराला निवडलंय, माझ्याकडं होतं परमेश्वराला निवडायचं का नाही निवडायचं? नाही. तुझ्या कानावर कोणतरी स्वार्थ घेऊन आलं, ह्याचा अर्थ स्वर्गातून परमेश्वराने त्याला कृपा पुरवली तुमच्या आणि माझ्यापर्यंत येण्याची. हालेलुया. धन्यवाद दिलं पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीसाठी, की आज मी चर्चमध्ये जाऊन तुला धन्यवाद देऊ शकतो. आज मला कळलेलं आहे सत्य काय आहे. मी बंधनातून बाहेर आलेलो आहे. पूर्वी माझ्यावर आजार आला तर मी झोपायचो, मी खूप त्रासामध्ये असायचो, पण आज माझ्याकडे आजार आला तर मी घाबरत नाही. मी उठतो आणि येशूच्या नावाने घोषणा करतो. मीच बरा होत नाही, हालेलुया, माझ्याद्वारे अनेकांना मी बरं करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला आपला प्रभू काय काम करू शकतो? मग मला एक जण म्हटला, तू आजारी पडत नाही तर मग एक काम कर, जे हॉस्पिटलमध्ये लोक आहेत त्या सगळ्यांसाठी प्रार्थना कर. नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? जो विश्वास करणार त्याच्यासाठी काम होणार. सर्वांसाठी काम होणार नाही. हालेलुया. प्रत्येकासाठी काम होणार नाही. जो विश्वास करणार, जो म्हणणार प्रभूच माझा देव आहे, प्रभूच माझा ईश्वर आहे, हालेलुया, त्याच्या जीवनामध्ये तो काम करणार. त्यांनी विश्वास केलाय की कोणतरी मला आरोग्य देऊ शकतो. काय लोकांचा विश्वास कशावर आहे? डॉक्टरांच्या छोट्याशा गोळ्यांवर आहे. पण विश्वासणाऱ्यांचा विश्वास कशावर आहे? प्रभू येशूच्या वचनांवर आहे. प्रत्येक त्याच्या पाठीवर बसल्या फटक्याचं आरोग्य त्यांनी मला दिलेलं आहे. म्हणून याकोबाच्या पुस्तकामध्ये याकोब काय म्हणतो 5:15 मध्ये, तुम्ही जर कुणासाठी प्रार्थना करताय आजारी लोकांसाठी, परमेश्वर त्यांना आजारी लोकांना बरं करन. का बरं करन? हालेलुया. कारण त्यांनी विश्वास केलाय आणि तो विश्वासाने त्याच्यासाठी प्रार्थना केली. विश्वास करणं खूप गरजेचं आहे. बाप्तिझम घेण्यासाठी विश्वास पाहिजे. डायरेक्ट कोण बाप्तिझम घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला विश्वास करायला लागल की मी बाप्तिझम कधी घेतला पाहिजे. आजकाल कुणी बी उठते सुटते आणि म्हणते चला मी तुम्हाला बाप्तिझम घेतो. येशूला ओळखत नाही, येशू बरोबर त्यांचं बोलणं नाही, येशू बरोबर कॉन्टॅक्ट नाही. हालेलुया. कोण आहे येशू माहित नाही. पण काय करते? 100 लोक करते म्हणून मी पण करणार, 1000 लोक करते म्हणून मी पण करणार नाही. ते करू नका. परत प्रेज द लॉर्ड. तुम्हाला येशूला ओळखायला लागल. त्याच्यासाठी काय केलं परमेश्वराने? आपल्यासाठी आपल्यामध्ये बायबलची स्थापना केली, आपल्यामध्ये वचन दिलं की तुम्ही हे वाचा, तुम्ही मला ओळखाल. तुम्ही हे वाचा, माझा स्वभाव तुमच्यामध्ये प्रगट होणार. तुम्ही हे वाचा म्हणजे मी तुमच्यामध्ये उतरून येणार. हालेलुया. मी तुम्हाला का सांगते की बाप्तिझम घेणं जरुरी आहे? का सांगते? कारण ज्यावेळेस प्रभू येशूंनी स्वार्थाचं काम सुरू केलं, स्वर्गातलं काम ह्या धर्तीवरती प्रगट केलं, त्यावेळेस येशूनी काय केलं? सगळ्यात आधी बाप्तिझम घेतला. आपण काढू योहान 3, योहानाचं पुस्तक 3रा अध्याय 13 ते 17. काढ राखी. हा 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 ह्याच नाही. कुठलं वाचते तू? सर्व लोकांनी बाप्तिझम घेतला व येशूही बाप्तिझम घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले, पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी आकाशवाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बाप्तिझम का घ्यायचा? कारण प्रभू येशू परमेश्वर आहे. हालेलुया. पण ह्या धर्तीवरती कसा आला? तो शरीराद्वारे आला. म्हणा शरीराद्वारे आला. प्रेज द लॉर्ड. शरीराद्वारे आल्यानंतर त्यांनी काय केलं? हालेलुया. डायरेक्ट काम सुरू केलं का? डायरेक्ट म्हणलं का येशूच्या नावाने मी माझ्या देवाच्या नावाने चांगला हो, बरा हो? नाही. त्याने आधी काय केलं? एक विधी आहे.
येशू काय म्हटला, ती विधी मी पूर्ण करणार, माझ्यानंतर जो माझ्यावर विश्वास करेल त्याला पण ती विधी पूर्ण करायला लागणार. मग काय करायचं? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय करायचं? येशू म्हणतो, योहान बाप्तिस्मा देणारा योहान सगळ्यात आधी, प्रभू येशूच्या आधी त्याचा जन्म झाला होता. का? कारण त्याच्या हाताने प्रभू येशूला बाप्तिझम द्यायचा होता. प्रेज द लॉर्ड. मग ज्या वेळेस प्रभू योहानाकडे येतो आणि योहान काय म्हणतो, माझी पात्रता नाहीये की मी तुला बाप्तिझम देईन. हालेलुया. पण प्रभू काय म्हणतो, आज हे होऊ दे. काय म्हणतो प्रभू? आज हे होऊ दे. जर हे आज नाही झालं तर जगाला कळणार नाही की बाप्तिझम म्हणजे काय आहे. हालेलुया. मग त्याच्यानंतर ना येशू प्रभू आपला ज्या वेळेस पाण्यामध्ये जातो, पाण्यामधून वरती येतो, तेव्हा काय होतं? स्वर्ग खोलतो. प्रेज द लॉर्ड. काय खोलतो? स्वर्ग खोलतो. हालेलुया. स्वर्ग खोलल्यानंतर न काय आकाशवाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे. काय आकाशवाणी झाली? हा माझा प्रिय पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. कुणाचा आवाज येतो? परमेश्वराचा आवाज आहे. ज्या वेळेस तुम्ही बाप्तिझम घेता त्यावेळेस अख्खं स्वर्ग तुमच्या वतीने म्हणतं की हे आमचे निवडलेले लोक आहेत. बाप्तिझम घेणं म्हणजे स्वर्गाबरोबर तुमचं कनेक्शन उभं करणे, कनेक्शन मिळवणे. हालेलुया. देवाला प्रसन्न करणे. प्रेज द लॉर्ड. बाप्तिझम म्हणजे धर्म बदलणं नाही, धर्म परिवर्तन करणं नाही. बाप्तिझम म्हणजे प्रभू येशूचा स्वभाव आपल्यामध्ये निर्माण करणं. मी जुना होतो प्रभू, मी तुला ओळखत नव्हतो, माझ्याकडनं खूप पाप झाले, मी खूप पाप केले. मी खरा पश्चाताप कधी करतो? जेव्हा तू बाप्तिस्मा घ्यायला जातो. खरा पश्चाताप काय आहे? बाप्तिझम आहे. हालेलुया. मी पूर्वी पाप करायचो, माझं आणि तुझं कॉन्टॅक्ट नव्हतं, मला माहित नव्हतं येशू कोण आहे, पण मी पाप केलं. प्रभूने माझे पाप त्या काळातले पाप मोजले नाही. मी काय पाप करत होतो. हालेलुया. पण ज्या वेळेस मी येशूला ओळखायला सुरू केलं, मी पापापासून दूर झालो. मग आता माझ्यामध्ये नवीन स्वभाव धारण झाला. हालेलुया. मग मला काय करायचंय आता? मला आता बाप्तिझम घ्यायचंय. का घ्यायचंय बाप्तिझम? कारण मला परमेश्वरासारखं, येशूसारखं मला काम करायचंय. मला जुना स्वभाव माझा काढायचाय, आता नवीन स्वभावामध्ये मला चालायचंय. प्रेज द लॉर्ड. मग आपण काय करणार? येशू आला, येशूने काय केलं? बाप्तिझम घेतला, पाण्यामध्ये गेला. मग आपल्याला पण बाप्तिझम घ्यायचा असेल तर पाण्यामध्ये उतरायला लागल. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आपल्याला बाप्तिझम घ्यायला लागल. बाप्तिझम पाण्यामध्ये जेव्हा आपण जातो, जेव्हा पाण्यातून आपण वर येतो, तेव्हा आपला नवीन जन्म असतो. हालेलुया. माझं जुनं, मी जे काही व्यसन केलं, मी जे काही लोकांना वाईट बोललो, मी जे काही लोकांबरोबर वागलो, मी सगळी घाण आज माझ्या ह्या पाण्यामध्ये सोडतो. ह्या पाण्यातनं उठताना माझा नवीन जन्म झालेला आहे अशी मी घोषणा देतो. आणि बाप्तिझम तोच व्यक्ती घेऊ शकतो ज्याला स्वर्गामध्ये मान्यता मिळालेली आहे की तू माझा आहे आणि मी तुझा आहे, तू माझ्यामध्येच आणि मी तुझ्यामध्ये. हालेलुया. बाप्तिझम सर्वात आधी बाप्तिझम, नंतर न प्रभुभोज. डायरेक्टली प्रभुभोज कुणाला मिळणार नाही. हालेलुया. कुठंच तुम्ही गेल्यानंतर न आजकालचं काही लोक म्हणत आहेत की जो कोणी ईश्वर विश्वास करल तो ह्या प्रभुभोज मध्ये सामील व्हा. नका होऊ सामील. तोपर्यंत सामील होऊ नका जोपर्यंत खऱ्या अर्थाने तुमचा बाप्तिझम होत नाही. तोपर्यंत परमेश्वर येशूनी बाप्तिझम ज्यावेळेस घेतला, ज्यावेळेस शिष्यांना देवाच्या वचनांनी पूर्ण केलं, ज्यावेळेस त्याला कळलं येशूला आता हे शिक्षण घेतलेले यांनी हे माझ्यासारखं वागायला सुरू करतील, मग येशू काय म्हणतो? चला आपण प्रभुभोज घेऊ. प्रेज द लॉर्ड. काय करू? चला आपण प्रभुभोज घेऊ. मग त्या प्रभुभोज मध्ये कोण सामील होतं? हालेलुया. त्या प्रभुभोज मध्ये 11 शिष्य सामील होते. यहुदा इस्करियोतला त्याच्यामध्ये घेतलं नाही परमेश्वरांनी. जेव्हा यहुदा इस्करियोत तिथून गेला त्यावेळेस प्रभुभोजची वेदी परमेश्वरांनी तयार केली. त्या लोकांना प्रभुभोज मध्ये परमेश्वर कधी घेणार नाही जे परमेश्वराच्या विरोधामध्ये चालतात. हालेलुया. तुम्ही इथे येणार, तुम्ही इथं बसणार. हालेलुया. प्रभुभोज तुम्ही घेणार, प्रभूच्या भाकरीमध्ये तुम्ही हात घालणार, ती खाणार आणि बाहेर जाऊन तुमची भाषा पुन्हा तीच असणार, तर तुम्हाला परमेश्वर कधी क्षमा करणार नाही.
प्रभुभोजचा अर्थ आणि बाप्तिझमचं जी वेद्या आहे ती तुम्ही समजली पाहिजे की माझ्यासाठी ते काय आहे. खरंच लोक बोलतात ते आहे का, की खरंच धर्म बदलतात का, खरंच हे काय धर्म बदल नाही का? नाही. हालेलुया. आपला येशू धर्म नाही. मी तुम्हाला सांगतो, मीही पूर्वी ह्या गोष्टींच्या विरोधात होतो. मला बायबल माहित नव्हतं, पण मी जेव्हा बायबलला वाचलं, मी येशूला ओळखलं, जेव्हा माझ्याकडं वचन आले तेव्हा मला कळलं की येशू बरोबर चालणं धर्म बदलणं नाही. येशू बरोबर चालणं म्हणजे नवं जीवन सुरू करणं, जीवन बदलणं. हालेलुया. नॉट ए धर्म बदलणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्वी तुम्ही चांगले काम करत होते, ते काय होतं? प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही चांगले काम करताय, हे काय आहे? आता हा येशूचा स्वभाव आहे. येशूला ओळखून जर तुम्ही चांगले काम करताय तर येशूचा स्वभाव तुमच्यामध्ये प्रगट झालेला आहे. पण जर तुम्ही पूर्वी वाईट करत होते तर तो स्वभाव कुणाचा होता? तो स्वभाव माझा नव्हता, माझ्यातल्या दुष्ट आत्म्यांचा होता, ज्यांनी मला घेरलं होतं. प्रेज द लॉर्ड. पण आता मला दुष्ट आत्म्यांनी नाही घेरलं, आता मला परमेश्वराच्या पवित्र आत्म्यांनी घेरलेलं आहे. माझ्यावर कुठलं संकट येणार नाही, माझ्यावर कुठला आजार येणार नाही. हालेलुया. पर प्रभूचा आत्मा मला म्हणतो, जा आणि कानाकोपऱ्यामध्ये जाऊन घोषणा करा की तुमचा परमेश्वर जिवंत आहे, तुमचा परमेश्वर जिवंत आहे. हालेलुया. माझा देव जिवंत आहे, माझा प्रभू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजे. जर तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या नाही तर तुम्ही तोपर्यंत बाप्तिझम घेऊ नका. येशूला ओळखत नाही, बाप्तिझम घेऊ नका. अजून तुम्ही येशूपासून खूप कोसो लांब आहेत, बाप्तिझम घेऊ नका. हालेलुया. ज्या वेळेस लोक म्हणतात की त्या 2 चोरांनी बाप्तिझम कुठे घेतला स्वर्गामध्ये जाण्यासाठी, ज्यावेळेस येशू पाण्यामध्ये गेला त्यावेळेस काय उघडलं? स्वर्ग उघडलं. स्वर्ग. प्रेज द लॉर्ड. जसं आता आपण वचन ऐकलं, जेव्हा तुम्ही बाप्तिझम घेता तुमच्यासाठी स्वर्गाचे दार परमेश्वर उघडतो. हालेलुया. आणि ज्या वेळेस जे चोर तिथं भेटले होते, येशूच्या आजूबाजूला होते ना 2 चोर येशू मारताना. हालेलुया. ते काय म्हणतात? एक जण काय म्हणतो? आमची आठवण असू दे. येशू काय म्हणतो? आज तू माझ्या बरोबर सुख लोकांमध्ये असशील. ते सिच्युएशन होतं.